नवसाला पावणारा हिंगोलीचा चिंतामणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लाखो भक्त हिंगोलीत दाखल झालेत। शहरातील गोड्डीपीर भागातील चिंतामणी गणपती या गणपतीची नवसाला पावणारा गणपती म्हणून राज्यभरासह पंजाब, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये ओळख आहे। त्यामुळे अनंत चतुर्दशीला लाखो भाविक भक्त नवसाचे मोदक घेऊन जातात, तर काही जण नवस पूर्ण झाला असल्यास 1001 मोदक घेऊन नवस फेडण्याकरिता येत असतात। अशी ही हिंगोलीच्या चिंतामणी गणपतीची ख्याती जगभर आहे। त्याचीच प्रचिती आपण स्वतः भाविक भक्तांकडून जाणून घेऊयात। हिंगोली येथील प्रसिद्ध असलेला मोदक गणपती, मोदक चिंतामणी गणपती हे हिंगोली येथील गडीपीर गल्लीमध्ये प्रसिद्ध आहे आणि ह्या प्रसिद्ध असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पा या गणपती बाप्पाचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी जे आहेत मोदक दिले जातात आणि त्या मोदकाला भक्त जे आहेत भक्तिभावाने घेऊन जातात आणि त्या मोदक घेताना नवस बोलले जातात आणि वर्षभर त्या मोदकाची पूजा अर्चा करून त्या नवसाची वर्षभर पूजा करतात। तर आपण त्याच ठिकाणी आहोत। या ठिकाणी जे भक्त हिंगोली जिल्ह्यातूनच नव्हे तर पर राज्यातून या ठिकाणी जे भक्त येत असतात। तर आपण पाहू शकता या ठिकाणी भक्तांच्या अशा खूप मोठीच्या मोठी रांग लागलेली आहे आणि हे भक्त जे आहेत तर हिंगोली येथील चिंतामणी गणपती बाप्पा यांचे मोदक घेण्यासाठी आलेले दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। तर आपण पाहू शकता की या ठिकाणी काही बाहेर गावाहून आलेले आहेत, मोदक घेण्यासाठी आलेले आहेत। त्या आलेल्या भाविक भक्तांकडून जाणून घेऊयात की ते कुठून आलेत आणि त्यांचं काय नवस आहे। ताई, कुठून आलात तुम्ही, काय सांगाल तुमचं नाव? विमल गजानन खरवडे, मी जवळ बाजार येथून आले। काय ताई तुम्हाला या गणपती बाप्पाची काय प्रचिती आहे, काय सांगाल? नवसाचा गणपती आहे। मी केलाच नाही, आता पहिली वेळेस झाली मी। तर काही भक्त आहेत, काही महिला भक्त आहेत की काही त्या नवीन आलेल्या आहेत, अजून भाविक भक्त आहेत, काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या ते काय नवस बोलण्यासाठी आलेत का। ताई काय सांगाल, काय नाव आहे? ताई कुठून आलीस, काय सांगाल? नांदेड जिल्हा। माझे नाव अनुजा आहे, मी नांदेड जिल्ह्यातून आलेली आहे, नायगाव येथे। बरं, ही माहिती कशी मिळाली चिंतामणी गणपती बाप्पाची मोदकाची? म्हणजे असंच ऐकले होते पण आम्हाला ते पावलं। काय नवस होता? म्हणजे मावशीला लेकरू होत नव्हतं, 15 वर्ष झालं, मग तिला आता बाळ झालंय। ते नवस फेडायला आले का? फेडायला आले। कोण सोबत, दुसरं कोण? काकू ते काही यांनी मोदक नेलेला आहे, गेल्या वर्षीच त्यांनी मोदक नेला होता, त्यांचा नवस झालेला आहे पूर्ण, तर ते नवस फेडण्यासाठी आलेले आहेत। अजून काही भक्त आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घ्या ते कुठून आलेत। मी हरणा पारणखाम। कुठून आलात तुम्ही? पेटवडगाव, कळमनुरी तालुका, जिल्हा हिंगोली। काय नवस होता, तुम्ही काय बोलला होता गणपती बाप्पाला? माझ्या बहिणीला मुलगा व्हायसाठी। बरोबर, कोण सोबत, दुसरे कोण आहे? आई। काय सांगाल ताई, काय नवस होता तुमचा? हार सत्य आहे याच्यामध्ये, त्यामुळं आम्हाला पावन झालेला आहे, त्यामुळं आम्हाला नवस फेडण्यासाठी आलात? नाही नाही, आता बाळाला घेऊन यायचं। नवस बोललेला आहे, पूर्ण झालेला आहे का? पूर्ण झाल्यासारखंच आहे। अजून एक महिला भक्त आहेत आपल्यासोबत, बघूयात। ताई कुठून आलात तुम्ही, काय नाव सांगाल, काय नवस होता तुमचा? मी हैदराबादहून आले आहे। माझा नवस होता की माझ्या मुलासाठी होता, तो पूर्ण झालेला आहे। हा गणपती खूप पावणारा आहे, भक्तांनी खूप श्रद्धेने वगैरे केले तर खूप हा देव आपल्याला आपण फेडायला आलो। हा, आता फेडायला आले नवस। 1008 मोदक करून आलो आम्ही इथं। दरवर्षी येतात। दरवर्षी येतात। माझं नाव वनिता बच्चा, आम्ही बीदरहून आलेलो आहोत। मी नवस केला होता, माझ्या मुलाचा MBBS ला नंबर लागला, तो कट करून त्याने मेकॅनिकल इंजिनियर घेतला, तो मला खूप वाईट वाटला। आता तो PG करत गांधीनगरला नंबर 1 कॉलेजमध्ये आहे, IIT कॉलेजला ह्याचा PG करतोय आणि आता सिंगापूरला आहे तसा त्याच्याला तो मुलगा। आता मी 10 वर्षापासून येते, मी 5 वर्षापासून मी जो मागितलं ते कम्प्लीट झालेलं आहे। नाव सांगा आणि काय नवस होता? नवस काय? माझं नाव सुनंदा, बिदरनं आलो होतं। माझं नवस होतं की मोदक घेऊन गेलो, इथून घेऊन गेल्यानंतर माझ्या मुलीचं लग्न झालं, नातू झालं, नात झाली, सगळं झालं, घर झालं, सगळं आनंदात आहे। म्हणून आम्ही मोदकासाठी चिंतामणीला संकट चतुर्थीच्या दिवशी आज आलो आहोत। आज नवस मोदक घ्यायचं नवस आहे, काल मोदकाचं नवस फेडलो आम्ही। अशा काही महिला आहेत, काही नवस आता नवीन बोलण्यासाठी आल्यात, तर काहींनी मोदक घेऊन गेले होते, त्यांचा नवस पूर्ण झालेला आहे। अशी ही हिंगोली येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पाची ख्याती जी आहे तर हिंगोली जिल्ह्यातच नव्हे पर राज्यातही आहे। तर इथे हैदराबाद,
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा ठिकाणाहून परराज्यातूनही या ठिकाणी येथे भाविक भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि नवस बोलण्यासाठी या ठिकाणी येत असतात. राजीव गवळी, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.